कोपरगाव नगरपालिकेचा विजय हा एकीचा विजय असून असत्याविरुद्ध सत्याचा विजय आहे। नगरपालिका झाकी है, जिल्हा परिषद पंचायत समिती अभी बाकी है असा विश्वास देत युवा नेते विवेक कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी जोमानं करण्याचं आवाहन केलंय। तसेच यावेळी आमदार काळे यांनी ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना तंबी दिल्याचं गौडबंगाल लवकरच बाहेर येईल, कारण शहरातील कारभार उघडा पडला तसाच ग्रामीण भागातील गैरकारभार आणि भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीनं निवडणुकीआधी केलेली ही नाटकी खेळी असल्याचा घणाघात कोल्हे यांनी केलाय। कोपरगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी पराग संधान यांची निवड झाल्याबद्दल, तसेच जितेंद्र रणशूर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि प्रसाद आढाव यांची कोपरगाव पालिकेच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल समस्त शिरसगाव, सावळगाव, पडेगाव, कासली, दहेगाव, बोलका, गोधेगाव, आपेगाव, तिळवणी, घोळेगाव ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की 2 महिने शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। ही निवडणूक नेते आणि कार्यकर्ते दोघांची होती। बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच रेणुका कोल्हे यांनी प्रचारातून संपूर्ण शहर पिंजूर काढलं। या निवडणुकीत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनीही पक्षाचा जोमानं प्रचार केलाय। जिल्हा परिषद पंचायत समिती 2016 पासून विरोधकांच्या ताब्यात असून एवढंच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील त्यांच्याच होत्या। मात्र एवढा काळ सत्तेत असूनही आपल्या परिसरात लक्षणीय असं कुठलंही काम झालेलं दिसत नाही। भविष्यात या सर्व गोष्टींवर लक्ष द्यायचं असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपणच गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही। 2014 मध्ये कोपरगाव मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून स्नेहलता कोल्हे निवडून आल्या। त्यांनी तालुक्याचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्याला आढळून येत नाही आणि म्हणून कुठेतरी त्या ठिकाणी सत्तेची मस्ती आल्यामुळे भ्रष्टाचार, टक्केवारी पद्धत आणि त्यामुळे पसरलेला अराजकता आणि अधिकाऱ्यांमध्ये कुठलीही त्या ठिकाणी भीती नाही। एकीकडे मी मारल्यासारखं करायचं आणि दुसरीकडे त्यांनी लागल्यासारखं करायचं। कालची बातमी जी परागजी संधान साहेबांनी वाचून दाखवली, ती तंबी देतो, सांगतो, हे उशिरा सुचलेला शहाणपणा आहे। सगळ्या रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे। त्यांना खरं तर घाम फुटलेला आहे की शहराचा जसा भ्रष्टाचार बाहेर निघाला, 72 किलोमीटर शहरातल्या तिथं 75 कोटी रुपये खर्च झाले। म्हणजे असा सगळा भ्रष्टाचार आणि कुठलंही काम त्या ठिकाणी एक अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्या ग्रामीण भागात देखील तीच परिस्थिती आहे आणि म्हणून आता कुठेतरी तंबी देऊन त्यांच्या चुका सुधारण्याचा केविळवाणी प्रयत्न विरोधकांचा चालू आहे। परंतु आता वेळ निघून गेलेली आहे। त्यांना वाटलं की आपण आमदारकीला जणू काही एवढं सगळं मताधिक्य त्यांच्या एकट्यामुळे मिळालं। अनेकदा त्यांनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं की आम्ही कुठं म्हटलो त्यांना थांबा, दम होता तो उभं राहायचं होतं। असे वेगवेगळे वल्गना खरं तर त्यांनी करून आपल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक केलेल्या कामाचं हिनवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून अधिक जोमाने आपण त्या ठिकाणी पेटून शहरामध्ये आपण दाखवलं की खरं तर 40,000 मतदान त्यांना त्या ठिकाणी आमदारकीला मिळालेलं होतं। परंतु ते 40,000 मताधिक्य नगरपालिका एका वर्षाच्या आत 18,000च्या आत ते आणलं आणि त्यांची जागा शहरवासियांनी दाखवून दिलेली आहे। म्हणून आपल्याला देखील या ठिकाणी खरं तर ज्यांची जेवढी लीड त्यांना मिळाली होती शहरामध्ये 18,000च्या वर लीड होती, तेवढं सुद्धा मताधिक्य त्यांच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही। आणि म्हणून आपल्याला देखील भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष द्यायचं असेल तर निश्चितपणाने जिल्हा परिषद पंचायत समिती ही ताब्यात घेतल्याशिवाय आपल्याला जमणार नाही। आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना सांगणं राहील की नगरपालिका अभी झाकी है, जेडपी पंचायत समिती अभी बाकी है। आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे आणि आपला असा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता मला खात्री पटलेली आहे की येणाऱ्या जेडपी पंचायत समितीमध्ये आपण गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री पटलेली आहे। परंतु एक दिलाने एकजुटीने नाही तर तिकीट तिकडे गेलं। याप्रसंगी विविध आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।